मैत्रिणींना आज काय झालं बघा, मार्केटमधून येत होते बाजारातून उन्हाची, तेवढ्यात मस्तपैकी 2 कैऱ्या दिसल्या. लगेच उचलल्या. म्हटलं उन्हाळा आहे आणि कैरीचं पन्नं बनवण्याचा योगच आलाय. कारण मुलांना उन्हाळ्यामध्ये असं पण सतत कोल्ड्रिंक लागतं. त्यापेक्षा म्हटलं कैरीचं पन्नं कधीही उत्तम, एकदम मस्त बनवून स्टोअर केलं फ्रीजमध्ये की 1-1.5 महिना हवं तेव्हा त्यांना थंड पाण्यात नुसतं ते पन्नं घातलं आणि मस्त प्यायला दिलं तर मुलं पण खुश आणि आम्ही पण खुश. चला आता आपण बनवायला सुरू करूया कैरीचं पन्नं. एक असं कुकरचा टोप घेऊन त्याच्यात 2 कैऱ्या ठेवून द्यायच्या. मग कुकरचं एक भांडं घेऊन त्याच्यात पाणी ठेवायचं, जाळी ठेवायची आणि हे कैऱ्यांचं भांडं लावून त्याला झाकण बंद करून टाकायचं. ठीक आहे, व्यवस्थित. आणि फक्त 1 शिटी होऊन द्यायची आहे मध्यम गॅसवर. फार मोठा नाही करायचा आहे, फक्त त्याला थोडंसं वाफ येऊन असं शिजवून द्यायचं आहे. फार एकदम गचका पण नाही करायचं आहे. ठीक आहे, आता आपण ह्याला कुकर गॅसवर गरम करायला ठेवून देऊया. गॅस बंद केलेला आहे. आता आपण बघूया आपली कैरी व्यवस्थित शिजली आहे की नाही. ओके, आपण सुरीने कट करून बघूया. बघा, व्यवस्थित आपल्याला कैरी शिजलेली आहे. एवढीच आपल्याला शिजवायची आहे, फार गाळ नाही करायचं आहे. ठीक आहे, आता आपण याला कुकरच्या भांड्यातून बाहेर काढूया. हे दोन्ही कैरी व्यवस्थित शिजलेली आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि ह्यांची सालं काढून घेऊया. दोन्ही ह्याच्यात आपल्याला व्यवस्थित सालं काढून घ्यायची आहे. गरम आहे थोडंसं. अशा प्रकारे आपल्याला सालं काढून घ्यायची. ठीक आहे, सालं पटापट निघतायत की नाही. हे बघा, आपला 1 वाटी कैरीचा पूर्ण ते पल्प तयार झालेला आहे. आता हा 1 वाटी आहे ना, तर एवढाच 1 वाटी आपल्याला गूळ पण घ्यायचा आहे. 1 वाटी कमी नाही घ्यायचा, पाहिजे तर जास्त पण घेऊ शकता जर कोणाला गोड आवडत असेल तर. बघा, जरा अशा प्रकारे प्रेस करायचं गुळाला आणि ह्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे व्यवस्थित एकमेकांमध्ये छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता हे 15 मिनटं आपण असंच झाकून ठेवूया, म्हणजे हे एकजीव होऊन जाईल. आपल्याला ह्याच्यावरचं झाकण साईडला करायचं आहे. बघा, हा किती व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आणि तुम्ही म्हणाल याचा ब्राऊन रंग का आलेला आहे, तर हा गुळामुळे ह्याचा रंग आलेला आहे. ठीक आहे, आता ह्याच्यात आपण जिरा पावडर घालूया, अर्धा चमचा. मीठ घालूया चवीनुसार. ठीक आहे, आणि वेलची पावडर घालूया. वेलची पावडर आपण अर्धा चमचा घालू शकतो. पावडर घातली आपण आणि आपण ह्याला आता सगळ्यांना मिक्स करून घेऊया. काळं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे खरंच खूप छान चव लागेल. नसेल तर पांढरं वापरू शकता, पण काळ्याची चव, मिठाची चव खूपच छान लागते. आणि जिरं पावडर आहे मी, ती मिक्स केलेली आहे. तर आता हे सगळे 1 मिनटं झालेली आहेत. बघा, खूप छान असा इथे वेलचीचा वास येतोय. ते पूर्णपणे ह्याच्यात मिक्स झालं आहे ना, मीठ वेलची म्हणून. आता आपल्याला असं एक बाउल घ्यायचं आहे, त्याच्यावर आपल्याला एक अशी जाळी ठेवायची आहे. ठीक आहे, आणि आपल्याला हळूहळू जो हा पल्प होता ना, तो ह्याच्यात आपल्याला ओतायचा आहे. हळूहळू अशा प्रकारे आपण असं ओतून घेतला पूर्णपणे पल्प मी. आणि ह्याच्यामधून आपल्याला जाळीतून काढून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याच्यात जसं गुळाचे काही किंवा कैरीचे काही थोडे काप असतील ना, ते राहतात ना, मग पल्प कसा एकदम पातळ पाहिजे ना आपल्याला, म्हणजे पाण्यात टाकल्यावर तो मिक्स व्हायला पाहिजे. म्हणून बघा, हा अशा प्रकारे पल्प खाली येतो आणि वरती आपला जे थोडे थोडे गठळ्या राहिल्या ते राहून जातात. पूर्णपणे पल्प खाली झालेला आहे. इथे फक्त थोडंफारच गुठळ्या राहिलेल्या आहेत. ठीक आहे, आता हे आपलं कैरीचं पन्नं सर्व करायला तयार झालेलं आहे. आता ह्याच्यात मी 1 चमचा घेते, अजून 1 चमचा घेते, कारण हे मोठा ग्लास आहे ना म्हणून. आता यातच मला थंड पाणी घालायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता ह्याला साखरेची आणि कशाचीच गरज नाही आहे, कारण ऑलरेडी ह्याच्यात आपण गूळ घातलेला होता. आणि आता हे मिक्स करायचं आहे. बघा, किती व्यवस्थित छानरित्या मिक्स होतं की नाही. अशाच प्रकारे दोन्ही आपल्याला मिक्स करायचं आहे आणि कैरीचं पन्नं तयार झालेलं आहे. मिक्स झालेलं आहे. आता आपण हे थंडगार मुलांना पण देऊ शकतो आणि आपणही पिऊ शकतो.